महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। खोपोलीत मोठा सोहळा, आमदार महेंद्र सदाशिव थोरवे यांचा भव्य सत्कार। खोपोलीत गुरुवारी सायंकाळी भुज हास्य क्लबच्या वतीनं एक भव्य आणि उत्साही सोहळा पार पडला। नुकतेच निवडून आलेले लाडके आमदार महेंद्र सदाशिव थोरवे यांचा सन्मान हा सोहळ्याचा मुख्य आकर्षण ठरलं। सोहळ्याची सुरुवात कवयित्री उज्ज्वला दिघे यांच्या स्वागत गीताने झाली आणि त्यानंतर आलेल्या मान्यवरांनी आमदार थोरवे यांच्या कार्याचा गौरव केला। खास बाब म्हणजे हास्य क्लबचे संस्थापक श्री बाबूभाई ओसवाल यांनी आपल्या भाषणात थोरवे यांच्या जनसंपर्क आणि सुसंवादामुळे खोपोलीकरांनी त्यांना पुन्हा एकदा लाडके आमदार म्हणून निवडून दिलं असल्याचं स्पष्ट केलं आहे। या सोहळ्यात अजूनही काही मोठी वक्तव्य झाली। पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांच्या अडकलेल्या 220 कोटी रुपयांबद्दलची मागणी जोरात मांडण्यात आली। ईडी प्रकरणात 80% समस्या सोडवली गेल्याचा मोठा दावा करण्यात आला आणि थोरवे यांनी ठेवीदारांचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागणार असल्याचं आश्वासन दिलं। हरिभक्त परायण रामदास महाराज पाटील यांनी थोरवे यांच्या कर्तृत्वाची प्रशंसा करत हरिभक्त परायण रामदास महाराज पाटील यांनी थोरवे यांच्या कर्तृत्वाची प्रशंसा करत त्यांना समाजासाठी उल्लेखनीय नेते म्हटले, तर शैलेश विठलाणी यांनी त्यांना शुद्ध मनाचे नेते अशी उपाधी दिली। आता पुढे काय? आमदार थोरवे यांनी सत्काराला उत्तर देताना हास्य क्लबसाठी नवीन इमारत उभारण्याचं आश्वासन दिलं आहे। तसेच खोपोली आणि कर्जत मतदारसंघातील विकास कामे जोमाने सुरू राहतील असंही ते म्हणाले आहेत। थोरवे यांच्या सन्मानाने खोपोलीकरांसोबतचा सुसंवाद पुन्हा ठळक झाला आहे आणि या पुढील पावलांवर संपूर्ण खोपोलीचं लक्ष आहे। महाराष्ट्र माझा करिता संपादक जगदीश तगडे, रायगड, खोपोली। महाराष्ट्र माझाला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।